काय म्हणून राहिलो, तुला म्हटलं होतं ना आपल्या वावरातली तूर सोंगायची आहे म्हणून बाया सांग. तुला सांगितलं का? बाया सांगितलं का तुला? हो ना व, सांगितल्या ना मी ना बाया, येतो म्हणत होत्या बाया. असं असं कधी येतो म्हणत होत्या मग? म्हटलं होतं त्याइले की आज येसान म्हणून, म्हणे की येतो म्हणे. आता येतोच असतील त्या बाया. जातो मी बाया घेऊन, 4-5 बाया घेऊन जातो वावरात मी आणि सांगून घेतो आपली तूर. हो हो बरोबर आहे. तू या घेऊन जाय 4-5 बाया आणि आपलं आज आपली तूर सोंगणं झालीच पाहिजे. बरं, आज सोंगून घ्या आपल्या वावरातली तूर. हो हो, आज तूर सांगूनच घेतो मी. सांगितलेल्या आहे मी ना बाया, येतो म्हणत होत्या त्या. आई बा, मी काय म्हणून राहिली होती, आज आमच्या घरचे म्हणत होते बा की आम्ही जातो म्हणे घरी. आता लय दिवस झालं म्हणे, थांबलो म्हणे. तू थांबून जाईन म्हणे 2-3 महिने आणि मी जातो म्हणे. मग येईन म्हणे तुला घ्यायला. आज जातो म्हणतात ते घरी. काऊन हो बाई, आज जातो म्हणतात का लगे ते? माहीत आहे पाहुणचार गिनचार बी करायला लागेल ना बाई ना. त्याला तर पाहुणचार केलाच नाही अजून. काऊन वा सूरजचे बाबा, पाहुण्याला पाहुणचार करायला लागेल ना. ते तर जातोही म्हणतात आणि आज तूर सोंगाची बी आहे मला वावरात. काय करू तर मग मी? काऊन बाई, पाहुणे आजच जातो म्हणतात का लगे? आजच जातो म्हणतात का? हो बाबा, ते म्हणत होते बा की आज जातो म्हणे मी. लय दिवस झाले म्हणे, माझ्या घरी बी कामं राहिलेले आहे म्हणे. वावरा शिवरातले कामं करायचे आहे म्हणे, तूरगीर सोंगाची आहे म्हणे. पुरे कामं राहिलेले आहे म्हणे, म्हणून जातो म्हणे बा म्हणत होते ते. बाई म्हणणं पाहुण्याले आजच्या दिवस थांबून जा. आज आपल्या वावरातली तूर सोंगणं आहे. तूर सोंगली की उद्या मग पाहुणचार गिवणचार करू आपण पाहुण्याले आणि मग वाटी लावून देऊ. म्हटलं मी ना त्याइले की थांबून जा म्हणून 1-2 दिवस. ते तर थांबायचं नावच नाही घुराले बा, नाही म्हणतात ते थांबायचं. थांब थांब, मी बोलून पाहतो पाहुण्यासोबत, काय म्हणतात तो पाहतो. मी म्हणतो त्याइले की थांबून जा आजच्या दिवस. आज आपल्या वावरातली तूर सोंगणं आहे. तूर सोंगलं की मग उद्या पाहुणचार गिवणचार केला की मग चाललं जा बा आपल्या गावाकडे. बरं बाबा, तुम्ही म्हणून पहा. मी ना तर म्हटलं नाही म्हणत होते, आता तुम्ही म्हणून पहा थांबतील तर. मग आज राहू द्या तूर सोंगायचं आपलं. पहिले पाहुण्याला करायला लागेल बा पाहुणचार गिवणचार. तूर काय उद्या सोंगून घेऊ. मग सांगून दे तुम्ही बायाले की आज राहू द्या बा म्हणून, की आज पाहुणे जाणार आहे त्याच्या घरी, तर पाहुणचार गिवणचार करायचा आहे. तर उद्या तूर सोंगू बा आपली. जाऊ द्या, राहू द्या. आज पाहुणचारच करून घेऊ. जा तुम्ही मटण गिटन घेऊन या, चिकन गिकन घेऊन या आणि बनवतो मग मी भाजी गिजी आणि बासुंदी बनवतो. बरं बा, मग तसं करू. आज राहू दे मग आपलं तूर सोंगाचं. आज आपण पाहुणचार करू आणि उद्या गिद्या तूर सोंगू आपली आली. मी चिकन गिकन आणतो आणि बासुंदी करू. मग जाऊ दे. मग चल, मग जातो मी चिकन आणतो आणि दूध गीत घेऊन येतो बासुंदी करायसाठी. दूध बी आणतो आणि तिकडून चिकन घेऊन येतो. बाबा घ्या, ते संदीपजी साधे त्यालाच विचारून घ्या तुम्ही. कोण पाहुणे बा, तुम्ही जातो म्हणते बा घरी. आजच्या दिवस थांबून जा ना. आज करतो म्हटलं पाहुणचार, चिकन गिकन आणतो मस्त आणि बासुंदी बनवू आपण. तर राहून जा ना आजच्या दिवस. नाही ना मामा, राहूच नाही शकत मी. घरी आई आहे बाबा आहे. बाबाच्यानं काही जास्त काम नाही होत करणं. आई म्हणे आपल्या वावरातली तूर सोंगणं आहे म्हणे आणि लय काम आहे म्हणे बाकी म्हणे. ये म्हणे बा तू लवकर. तर म्हणून मला जा लागेल भाऊ. आमचं ट्रॅक्टरही खराब झालं, मला ते ट्रॅक्टर बी दुरुस्त करणं आहे. आता इथून गेलो की कसं तरी राहिलो मी आता 4-5 दिवस. आता नाही राहू शकत. इले ठेवतो ना, आपल्या उर्मिलाला ठेवतो ना. 2-3 महिने राहू द्या. डॉक्टरनं तिला आराम करायला सांगितलेलं आहे, तर करू द्या तिला आराम. मी येतो ना मग तिला घ्यायला. नाही आता जातो बा, आता नाही राहू शकत. आता 1 दिवस नाही राहू शकत. मी ना म्हटलं राहून जा, पाहुणचार करतो म्हटलं. आज आपल्या वावरातली तूर सोंगणं आहे. ते तूर सोंगून घेतली असती आणि उद्या मग तुम्हाला पाहुणचार केला असता बा मी ना. नाही ना, राहू द्या. पाहुणचार घेऊनचार काय करावं लागते, आपण घरचंच आहो. आपल्याला काय पाहुणचार घेऊनचार. राहू द्या, पाहुणचार घेऊनचार राहू द्या. येतो मी, तुम्ही तूरगीर सोंगून घ्या तुमची. येतो ना मग मी, मग करू पाहुणचार. आता राहू द्या. नाही ना बाप्पा पाहुणे बा, असं कसं म्हणून राहिले. पाहुणचार राहू द्या. नाही नाही नाही, पाहुणचार तर करावंच लागेल. राहू द्या. आज राहू देतो तूर सोंगाचं, उद्या सोंगतो आम्ही. जावं तुम्ही चिकन गिकन घेऊन या आणि दूध गीत घेऊन या तिकून. बासुंदी करून टाकून चिकनची भाजी. राहू द्या ना मामीजी, काय एवढं करावं लागते, राहू द्या ना. नाही नाही बाप्पा, तुम्ही का नेहमी नेहमी येत आमच्या घरी. नाही नाही नाही, नाही करू द्या. आम्हाला जे करायचं आहे ते करू द्या. बरं बाप्पा, करा मग आता तुम्ही म्हणत आहे तर. जातो मग मी. येतो मग बाजारातून. थांबा ना मामाजी, मी बी येतो ना तुमच्यासोबत. मी काय करू घरी एकटा. येतो ना तुमच्यासोबत बाजारात. चला ना, मी बी येतो. चलता का तुम्ही बी? चला ना मग. चला जाऊ, संग मग जाऊ, येऊ लवकर. चला. नाही बाई कांताबाई, बाप्पा तू तर बशीलच दिसू राहिली मला इथं. चाल ना, त्या वावरातली तूर नाही सोंगायची का आज? तूर सोंगून घेऊ ना त्या वावरातली लवकर. चाल मग आज.
अव आज तूर सोंगाची होती, पण आपल्या उर्मिलाच्या घरचे नाही का, ते म्हणे आज घरी जातो म्हणे बा. तर त्याइले पाहुणचार करा नाही लागेल का पाहुण्याले. तर त्याइले म्हटलं थांबून जा बा आजच्या दिवस, उद्या पाहुणचार करू मग उद्या जासान बा आपल्या घरी. तर नाही म्हणत होते की आई घरी, बाबा नाही एकटी आहे म्हणे घरी, तूर सोंगाची आहे म्हणे आणि लय कामं राहिलेले आहे म्हणे, एक दिवसही नाही थांबू शकत म्हणे, असे म्हणत होते बा लगे. म्हणून आज राहू द्या मा वावरातली तूर सोंगाची, उद्या सोंगू म्हटलं वावरातली तूर मायावाल्या. आज राहू दे बा, आज राहू दे. हो का, उर्मिलाच्या घरचे चालले म्हणते का घरी? जाऊ दे मग, आता पहिले पाहुण्याला पाहा लागते बाई. जाऊ दे आता, पहिले जवायले पाहुणचार कर, उद्या सोंगून घेऊ त्या वावरातली तूर. जाऊ दे मग, आज मायाच वावरात निघून जातो मग मी बाया. घेऊन जाय ना मग, आज त्या वावरात निघून जाय, उद्या मा वावरात चाल जा मग. काऊन त्या वावरात तर तुला कालच बाया निव राहिली होती ना, तू कालच त्या वावरातलं काम करून घेऊन राहिली होती ना, आज बी घेऊन जातो म्हणते का? 2 दिवसाचं काम होतं का त्या वावरातनी? नाही व, कुठं काल कुठं घेऊन गेली मी बायाले. मा घरीचा तमाशाच चालू आहे, मा घरचा तमाशा काय माहीत आहे. ते माही सून नाही का, लयच भांडणं करू राहिली बाई ना, लयच भांडण करू राहिली. जातो म्हणते, मायबापाच्या घरी जातो म्हणते. आता काय माहिती, आता आली तर त्याचं चालूच होतं भांडण. त्याला शांत केलं थोडंसं, आता चुपचाप होते. आता मी घरातून निघाल्यावर डबल करतात का काय काय माहीत भांडण. जातो म्हणते आता, तर चालली जाईन बाई गावागिवाले तिच्या मायच्या घरी. तर काय माहीत आता काय करू. तर जाऊ दे, आज घेऊन जातो. कालच काम होतं मला वावरात, नाही काल काही गेली नाही, आज जातो बाई ना. काय माहित, माझ्या घरचं बी तर लय तमाशा आहे माझ्या घरी. हो का माय, आता तर मधात मी माई बिसून करत होती, माय भांडणच करत होती. आता चांगली आहे, आता चांगलं आहे चालू माझ्या घरचं. लयच आता काय करावं, आता काय ज्याच्या घरातलं त्यालाच माहीत राहते नाही. हो ना बाई ना, जाऊ दे मग, आज राहू दे त्या वावरातलं, उद्या घेऊन जाऊ त्या वावरात मी तूर सोंगाले. आज मी बाया मा वावरात निघून जातो मग. हो घेऊन जा.